नमस्कार, मी सुनीती साठे. वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे. वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. राक्षस ही प्रवृत्ती आहे. समाजात असे राक्षस नेहमीच वावरत असतात. बालकथांमध्ये राक्षसांचं वर्णन आपण ऐकलेलं असतं. त्या वर्णनाप्रमाणे त्याचे अगडबंब शरीर असते, भव्य चेहरा, बटबटीत डोळे, डोक्यावर शिंग वगैरे. त्याचं राहण्याचं ठिकाण एखाद्या गुहेत किंवा रहस्यमय मायावी महालात. थोडक्यात राक्षस हे माणसांपेक्षा वेगळे उठून दिसणारे असंच आजवर सगळ्यांच्या डोळ्यासमोर राहिलं आहे. त्या झाल्या लहानपणच्या गमतीशीर गोष्टी. पण राक्षस ही प्रवृत्ती आहे, ती आपल्या आसपास आपल्यासारखीच दिसणारी आहे. ती कायम कामाच्या ठिकाणी आहे. उत्सव, यात्रा, सहली, प्रवास, कुठेही जा ती आहे. ती अशी घरात, कुटुंबात सुद्धा आहे. आणि या राक्षसांचा त्रास सगळ्यांना होत असला तरी स्त्रियांना तो शतपटीने जास्त होतो. याचं कारण स्त्री एक उपभोगाची वस्तू आहे. तिचा केव्हाही उपभोग घ्यायचा आमचा अधिकार आहे, ही पुरुषी वृत्तीच राक्षस निर्माण करीत आहे. पुरुषांपुढे बोलायची हिंमत किंवा आवाज उठवण्याची हिंमत स्त्रियांची नाही. स्त्रियांनी आवाज उठवला तरी काडीचाही फरक पडत नाही. आजकाल स्त्रियांना स्वातंत्र्य आहे. स्त्रियांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे आहेत. तरीही ते सगळं निष्फळ आहे. स्वातंत्र्याचा आणि शिक्षणाचा फायदा स्त्रियांनी चांगल्या प्रकारे उचलला आहे. पुरुषांच्या बरोबरीने समाजात मान मिळवला आहे. तरी पुरुषांची स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी बदलली नाही. ती दुय्यम तर आहेच, शिवाय उपभोग्य वस्तू म्हणून आजही बघितली जातं. पाप पुण्य हा विषय पुरुषांना भीती घालत नाही. पाप पुण्याचा विचार स्त्रीसाठी राखीव आहे. ती सतत पाप करत असते. कारण तर पुरुष तिच्यामुळे बहकला जातो. पुण्य करण्यासाठी तिलाच व्रत वैकल्य करावी लागतात. आपल्याकडे पूर्वापार अनेक उत्सव साजरे होत असतात. त्यात देवीचं महात्म्य खूप आहे. शक्ती हे स्त्रीचं रूप मानलं गेलं आहे. तिने अनेक राक्षसांचा संहार केला आहे. त्यावेळी तिने उग्र रूप धारण केलं आहे. त्यातलाच एक उत्सव म्हणजे नवरात्र. आपले उत्सव कितीही प्राचीन असले, त्या काळामध्ये लागू होणारे असले तरी आजच्या बदलत्या काळातही ते टिकून आहेत. कारण त्यात असलेली मूळ संकल्पना. प्रत्येक काळाचं प्रतिनिधित्व रूपकाच्या माध्यमातून होतं. ती रूपक समर्पक प्रभाव टाकणारी असतात. नवरात्रीचं रूपक ही त्याच माध्यमातलं आहे. 9 दिवस देवीने राक्षसांशी लढाई केली आणि त्यांना मारलं. याचाच अर्थ आपल्या भोवती असणारे 9 प्रकारच्या पीडा देणारे माणूस रूपी राक्षस सभ्य पोशाखात वावरत असतात. ढोंगी प्रवृत्ती, माझे कोणी वाकडे करू शकत नाही ही घमेंड, शक्तिशाली बनत चाललेल्या स्त्रियांना कुठल्या ना कुठल्या कारणाने खच्ची करून पाहणं, स्त्रीचं वर्चस्व सहन न होणं, ऑफिसमध्ये तिच्या हाताखाली काम करणं अपमानित वाटणं, मिलिटरीत तिला उच्चपद मिळवून न देणं, तिचे ऑर्डर मानणं हे मर्दपणाला कमी लेखणारं असं समजणं. स्त्री कितीही शिकली, मोठ्या हुद्द्यावर असली, डॉक्टर, इंजिनियर असली तरी घरातली सर्व जबाबदारी तिनेच पार पाडली पाहिजे. घराण्याला वंशाचा दिवा म्हणजे मुलगा तिनेच दिला पाहिजे. या सुशिक्षित पुढारलेल्या समाजातल्या राक्षसी वृत्तीच आहेत ना. यासाठी कालीचं मर्दानीचं रूप घेऊन स्त्रियांनीच उभं राहिलं पाहिजे. तिनेच दुर्गा झालं पाहिजे. तिनेच महाशक्ती झालं पाहिजे. स्त्री कमकुवत राहील
तितकी ती शोषली जाईल. नुसता पदर बांधून लाटणं हातात घेऊन नाही चालणार. कायद्याचा बडगा उगारून, लेखणीचं शस्त्र करून, शक्तीचं समूहात रूपांतर करून स्त्री संघटनेने लढा देऊन या राक्षसांना मारलं पाहिजे. हीच कालीमातेची पूजा आहे. स्त्रियांना आरक्षण मिळण्यासाठी 40 वर्ष झगडावं लागलं, पण आरक्षण मिळाल्यावर सर्व राजकीय पक्ष त्याचं स्वतःकडे श्रेय घेऊ लागले. ही किती नीच वृत्ती आहे. एक ना एक दिवस स्त्री याचा समर्पक बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. स्त्री संयमी, शांत, कुटुंबावर प्रेम करणारी, आपलं चारित्र्य जपणारी, घराण्याची प्रतिष्ठा वाढवणारी आहे. ती त्यागी वृत्तीने राहणारी आहे. म्हणून या गुणांचा फायदा घेतला गेला, गैरफायदा, तर या राक्षसांना ठेचण्यात वेळ लागणार नाही. याचसाठी नवरात्रीचा उत्सव आहे. हेच या उत्सवाचं प्रतीक आहे. देवदेवता आजही या रूपकाच्या माध्यमातून सहाय्य करीत आहेत. शक्तिरूपात असलेल्या देवता हे थोथांड नाही, हे कर्मकांड नाही, हे प्रत्यक्षात दाखवलेलं वास्तव आहे. प्रत्येक पुढच्या पिढीसाठी संदेश आहे. हा धडा आहे लढण्यासाठी.